जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा हिंगोली पोलीस शिपाई चालक पदासाठी झालेल्या लेखी पेपर मधला प्रश्न आहे. प्रश्न बघायचा आहे. प्रश्न काय बघा, 12 मीटर बाय 10 मीटर बाय 5 मीटर या खोलीच्या चारही भिंती व छत रंगवायचा खर्च RS 25 प्रति मीटर वर्ग दराने किती असेल, असा प्रश्न आहे. थोडक्यात काय करायचे आपल्याला, इष्टिकाची ती आकाराची खोली आहे. खोलीच्या आतून चारही भिंती आणि छत हा रंगवायचा आहे. त्याचा प्रतिवर्ग मीटर खर्च 25 रुपये दिलेला आहे. तर एकूण खर्च किती लागेल हे काढायचे आपल्याला. अगोदर आपण बघा, आता इष्टिका चितीला लांबी, रुंदी आणि उंची अशा प्रकारे असते. म्हणजेच ही इष्टिका चितीची लांबी, ही जी लांबी हा L किती असणार आहे, 12 मीटर. त्याच्यानंतर ही रुंदी B ही किती असणार आहे, ही दिलेली आहे आपल्याला 10 मीटर. त्याच्यानंतर उंची ही आपल्याला दिलेली आहे 5 मीटर, ही 5. आता इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे आपल्याला. हे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काय, 2 कंसात LB BH अधिक LH हे झालं सूत्र. आता याच्यामध्ये किमती भरा. बघा, 2 गुणिले L किती आहे, 12 गुणिले B आहे 10 अधिक B आहे 10 गुणिले H आहे 5 अधिक L आहे 12 गुणिले H आहे 5. आता हा सोडून घ्या. 12 गुणिले 10 120, 10 गुणिले 5 हे 50 अधिक 12 गुणिले 5 हे 60. हे 2 कंसात यांची आता करा बेरीज. यांची बेरीज येईल 230. यांचा गुणाकार केला तर 2 गुणिले 230 हे एवढं हे मीटर येईल. पण हे काय, मीटरचा वर्ग. पण आता हे बघा, हे काय झालेलं आहे, पूर्ण इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ. याच्यामध्ये इष्टिका चितीला पृष्ठ किती असतात, 6. या 6 पृष्ठामध्ये काय काय आलं, समोरासमोरच्या 2 भिंती आल्या. म्हणजे समोरासमोरच्या 2 भिंती म्हणजे 4 भिंती आणि एक स्लॅब आणि एक तळ असा. तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तळ जे आहे, तळाचे क्षेत्रफळ त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तळाचे क्षेत्रफळ याच्यातून काय करायचे, तळाचे क्षेत्रफळ वजा. मग तळाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, तळ म्हणजेच कोणत्या आकाराचा असणार आहे, आयत आकाराचा. म्हणजेच हे तळाचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी. लांबी आहे 12 आणि रुंदी आहे 10. हे 120 मीटर असणार. 120 मीटरचा वर्ग म्हणजे चौरस मीटर. आता हे काय करा, एकूण आपल्याला खर्च काढायचा आहे. खर्च तर हे अगोदर तळाचं क्षेत्रफळ काय करा, याच्यातून वजा करा. म्हणून 460 वजा 120 हे 340. आता आपल्याला काढायचं काय, खर्च. हा एकूण खर्च बरोबर 340 गुणिले प्रति वर्ग मीटर किती असणार आहे, 25 रुपये. आणि यांचा गुणाकार केला तर येईल आपलं उत्तर हे 8500 रुपये. आणि हेच तुमचं फायनल आन्सर राहणार आहे. पर्याय क्रमांक 1. थँक्यू.